आणि आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा सहयोग सोसायटीमध्ये जनता दरबार। अजितदादा देखील दर शनिवारी बारामतीमध्ये जनता दरबार घ्यायचे। दादांच्या निधनानंतर आता सुनेत्रा पवारांचा जनता दरबार, नागरिकांची मोठी गर्दी। विलीनीकरणानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व दादा करणार होते। राष्ट्रवादीच्या साप्ताहिकातून शशिकांत शिंदेंचा मोठा दावा, तर पक्ष मजबूत करणं हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, लेखामध्ये उल्लेख। शशिकांत शिंदेंच्या लेखावर माझा आक्षेप, अदृश्य शक्तींच्या कारवायांमुळे दादा राष्ट्रवादीतून बाहेर पडल्याच्या दाव्यावर सवाल, जशास तसं उत्तर देणार, सुनील तटकरेंचा इशारा। विलीनीकरणाचा प्रस्ताव समोरून आल्यास चर्चा करू, सुनील तटकरेंचं विधान। तर भाजपसोबत राहण्याची दादांची स्पष्ट भूमिका होती। विलीनीकरणाबाबत हिरामण खोसकरांची बाजूही जाणून घेणार, तटकरेंची भूमिका। दादांच्या मृत्यूनंतर पवारांच्या पक्षाकडून माध्यमांच्या समोर विलीनीकरणाच्या चर्चा, आमच्याशी चर्चा केली असती तर भूमिका मांडली असती, आता विलीनीकरण होणार नाही, अनौपचारिक गप्पांच्या वेळेला पटेलांचं वक्तव्य। विलीनीकरणाच्या चर्चेमध्ये आम्ही नव्हतो, फक्त अजितदादा चर्चा करत होते, मात्र परिस्थिती बदललेली आहे, आता भाजपला विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा लागेल, मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीचं विलीनीकरण झालं पाहिजे आणि दादांच्या राष्ट्रवादीमधले 17% आमदार विलीनीकरणाच्या बाजूनं, हिरामण खोसकर यांचा दावा। राष्ट्रवादीचं विलीनीकरण हेच पक्षाचं भवितव्य, खोसकरांची प्रतिक्रिया। शशिकांत शिंदेंच्या भूमिकेशी सहमत, पटेल तटकरेंना समजवण्याचा प्रयत्न करू, खोसकरांचं विधान। तर पक्षातील 17% आमदारांची ही भूमिका सुनेत्रा पवारांच्या समोर मांडणार, आमदार हिरामण खोसकरांची प्रतिक्रिया। अजितदादांना फोन केला, यात माझा काय दोष, सहकाऱ्यांसोबत बोलू शकत नाही का, मला आणि तटकरेंना टार्गेट केलं जातंय, अनौपचारिक गप्पांवेळी प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य।